होता, गरज नव्हती अशा प्रकारचा रिस्क घेण्याची. परंतु मी म्हणेन की हे जे खेळाडू असतात ना, हे डोक्यावरती कफन बांधून मैदानाच्या आतमध्ये उतरतात, जिथे त्यांना मरणाची भीती नसते, जिथे आपल्या विकेट जाण्याची भीती नसते. लक्ष केवळ असतं डोळ्यासमोर, ते धाव फलकावरती धावा उभारण्याचं. धुळे संघाने आज रणनीती वेगळी आखली आहे, प्रवीणला बढती दिली आहे. प्रवीणचा आजचा दिवस असा राहिला ना, जर आज त्याने शेअर मार्केटमध्ये पैसे लावले असते ना, तर निश्चितच त्याने दोन भावाने मिळाले असते. कारण आजचा दिवस त्याचा आहे. फटका चांगला आहे, पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या फटका फसलाय आणि निखिल जाधवने टिपला हा झेल. न धाव संख्येला बसत नाहीये मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू क्रमांक दुसरा, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती बाद. या ठिकाणी कौतुक खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं करावं लागेल. ज्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, अगदी त्याच प्रकारच्या चेंडूंचा मारा मैदानावरती केला जातोय. ही तुमच्यामधील गुणवत्ता सिद्ध करते. श्रीकांतचा जर आपण विचार केला ना, तर आतापर्यंत मी म्हणेन की सलामीच्या गोलंदाजाची जी भूमिका संघनायकाने त्याच्या खांद्यांवर दिली, त्या भूमिकेला मात्र योग्य न्याय देत असताना रेग्युलर इंटरव्हलला विकेट प्राप्त करणं, विकेट टेकिंग एबिलिटी मात्र या गोलंदाजाने मैदानावर दाखवली. नेहमीच तो कटिबद्ध असतो आपल्या गोलंदाजीवरती. हॅट्रिकचा बॉल घेऊन तो सज्ज होतोय. हॅट्रिक फायनल मध्ये पाहायला मिळणार का? लोअर फुल टॉस ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय, अर्थात फलंदाज शैलेशच्या बॅट मधून तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर, जिथे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि असाच आल्या त्याने आल्या पावली षटका ठोकलाय. शैलेशसाठी आपण इतकंच म्हणू शकतो, तुझं पंख दिले देवाने, गे झेप सामर्थ्याने, गडी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सारी. अनेक अडचणी आहेत, परंतु त्यांना तुला ओलांडून जायचं आहे. नक्कीच या ठिकाणी एकंदर जर पाहिलं ना, मराठीमध्ये चित्रपट आला होता दगडी चाळ, आणि या दगडी चाळ चित्रपट आल्यानंतर आपण पाहिलं तर कापसे सरांचा एक डायलॉग अतिशय फेमस झाला होता, आणि तो डायलॉग मात्र होता, चुकीला माफी नाही. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो, उजव्याष्टी बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल, तोपर्यंत मात्र मिळतोय अवधी दोनही फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवरती, 2 धावा. या पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती मेगा फायनलच्या दरम्यान आपण धावा पाहतोय. धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत त्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शैलेशच्या फटक्याचे आपण तुलना करत होतो, परंतु मला प्रवीण सर इतकंच म्हणायचं आहे, हल्लीच एक सिनेमा आला होता, जास्तीत चर्चेचा होता, सैराट या सिनेमाचं नाव होतं. सुरुवात अशी झाली होती, नागराज मंजुळे कॉमेंट्री करत होते आणि ते म्हटले होते, एकच फाईट वातावरण टाईट. आणि इथे तेच केलं शैलेशने. धावा धावफलकावरती त्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. गणेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून विवेक इथे आपण पाहिलं ना, तर अमोल आणि शैलेशने जर का षटकार अमोल आणि शैलेशने अर्थात बंटीने जर का 3 षटकार लगावले ना, तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल अर्थात गणेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून. मैदानाच्या आतमध्ये होया दुसरं षटक आशिष गोलंदाजी मार्कवरती आलाय. चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच या ठिकाणी गरज देखील आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा गेल्या. आता जो निर्णय घेतला गेला होता, इथे मात्र स्वागत केलं जातं, वेलकम टू द क्रीज, आणि चेंडू मात्र जातं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार. षटकारांची मालिका थांबत नाहीये. रुळे संघ हा असा राहिला ना, त्यांच्याकडे डेथ पर्यंत चांगली स्ट्रेंथ आहे, चांगली फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही अमोल उभा आहे. जर तो निर्भीडपणे निर्धास्तपणे उभा राहिला ना, तर त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे मोठी फटकेबाजी करण्याची सातत्यपणे टेम्परामेंट पाहायला मिळाली आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय संजयजी अभासे मोरे साहेब, सचिव श्री रामवर्धनी देवस्थान ट्रस्ट पारसोड यांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालं, आणि त्यांचं स्वागत इथे मात्र केलं जात आहे. षटकाराची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये, आणि काय कमालीचा मेगा फायनलचा सामना मात्र आपण पाहतोय. आदिशक्ती चषक 2023 माध्यमातून 2 चेंडूवरती 2 षटकार आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 रन्स ऑन अ बोर्ड. रुळे संघ फलंदाजी करतोय. 2 गडी बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्यांचा उच्चांक गाठला जाईल का? दोन्ही तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये. हा देखील तिसरा जर आवडला असेल तर अमोलसाठी एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. अफलातून इनिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग.
तर नक्कीच ही गुणवत्ता आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानचा जर आपण विचार केला तर का याची स्थापना केली गेली आणि 3 षटकारांसाठीच ते पारितोषिक होतं. आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या माध्यमातून अर्थातच गणेशजी सकपाळ यांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयाच्या पारितोषिकाचा तो मानकरी ठरलाय. आणि त्याचबरोबर जान्हवी रिअल इन्फ्रा यांच्या माध्यमातून देखील सलग 3 षटकारांसाठी आपण पाहतोय रोख रक्कम कॅश प्राईज 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र ATM खुले झालेत आमच्या सन्माननीय पाहुण्यांचे. आणि असं म्हटलं जातं ना जयेश सर की मैदानावरती सर्वोत्तम खेळ पाहावयास मिळावा आणि तो खेळ पाहण्यासाठी कोणतीही किंमत मोजायची असेल ना तर आमचे सन्माननीय मात्र ती किंमत मोजण्यासाठी नेहमीच तयार असतात. हा खेळच असा आहे ना, इथे कोणतीही जात भेद मांडली जात नाही, इथे कोणती सर्टिफिकेट नको, इथे आपण किती उच्च शिक्षित आहोत किंबहुना आपण किती कमी शिकलोय याहूनही अधिक आपल्याकडे किती सर्टिफिकेट आहे कोणत्या गोष्टींची बाबींची जाणीव घेतली जात नाही. कारण हा खेळच असा आहे, सर्व धर्मांना एकत्रित आणणारा क्रिकेटचा खेळ, तुम्हा आम्हाला एकत्रित आणणारा हा खेळ. आणि आज या आदिशक्ती 11च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आदिशक्ती चषकाच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेला मात्र लोअर फुलटॉपचा चेंडू होता, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. निखिल पुन्हा एकदा जेलच्या खाली येतोय. या सत्रातील कंप्लीट केला जातोय निखिलच्या माध्यमातून दुसरा जेल आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. या क्षेत्ररक्षकाकडे पाहिले ना, चेंडू कुठेही जाऊ द्यात परंतु आपला हजर जबाबीपणा आहे ना, किंबहुना आपण चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण करतो आउटफील्ड मध्ये, यासाठी नेहमीच कटिबद्ध असताना पाहायला मिळालाय. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी म्हणत असतो की कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, सातत्याने तो पुढे आलाय. संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये आहे त्याच वेळेला चांगलं परफॉर्मन्स कसं करता येईल ना त्यासाठी तो नेहमीच कटिबद्ध पाहायला मिळालाय. षटक संपुष्टात आल्या. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 35, गडी बाद झाल्यात ते 4. तर 4 गडी बाद 35 ही धावसंख्या धावफलकावरती. धावांचा ओघ आहे ना सातत्यानं धावफलकावरती येतोय जयेश सर, परंतु रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावल्या जात आहेत. परंतु हरकत नाहीये, 4 षटकांची लढत आहे आणि तुमच्याकडे अजूनही जर आपण पाहिलं तर बराचसा अवधी आहे. एक 50+ धावा किंवा 55+ धावा धावफलकावरती उभारण्याचा पहिला मानस हा दोन्ही खेळाडूंचा असेल. येस, व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल संघासाठी आणि स्वतःसाठी व्हाईट नसावा, कारण आपण पाहिलं ना बेलापूर स्टेशन नजीक आहे, प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती गेली आहे. हा ही बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. अशा रीतीची गोलंदाजी पुन्हा पुन्हा आपल्याला करता कामा नये. आणि एक वेळा आपण पाहतो ना प्रेशर झालाय, दबावामध्ये आहे की काय निखिल, कारण आपण सातत्याने म्हणतो प्यार में पड़ा हुआ लड़का, प्रेशर में आया हुआ गेंदबाज और चाय में पड़ा हुआ बिस्कुट, ये तीनों भी किसी काम के नहीं होते. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. धाव मिळत असताना पाहायला मिळते आहे ती लेग बाईटच्या स्वरूपामधून एक सूर्यकांतजी आढाव. काय पर्सनॅलिटी आहे पंचांची. मला आठवतो प्रोफेशनलिझम मधून येणारे पहिले पंच KSK साठी कोण लाभले असतील ना तर ते सूर्यकांतजी आढाव आहेत. आणि स्क्वेअर लेगला उभे असणारे आमचे कल्याणीजी घोरपडे पंचांच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू उजव्या शीर्षा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. इथे धाव मिळते, एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते, 40 आहेत धाव फलकावरती. नक्कीच मी म्हणेन की आता मात्र सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय हा संघ, कारण 40 धावा धाव फलकावरती आल्यात. पहा हिवाळ्याचे दिवस आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि गारवा जर आपण पाहिलं तर हवेमध्ये गारवा आहे आणि त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल करणार नाहीये हे देखील ओळखलंय. आणि त्यामुळेच की काय मी म्हणेन की गोरेपाडू संघासाठी जे काही टार्गेट दिलं जाईल ते टार्गेट जर अराउंड 50 किंवा 55 असेल ना तर मात्र एक चुरशीची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. येस, आपण गारव्याचा उल्लेख केला परंतु परवाच्या दिवशी असंच घडलं. आज मात्र दुसरी T20 आहे. परवाच्या दिवशी पहिली T20 खेळत होतो, हार्दिक पांड्याने निर्णय घेतला. हा बॉल ठोकलाय, दर्जेदार हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. आपण उल्लेख केला होता हवेमध्ये गारवा आहे, परंतु अगदी दुसऱ्याच बॉलवरती उत्तर दिले या फलंदाजाने. जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नाहीये. मला आठवण होते नवज्योत सिंग सिद्धू समालोचन करत होते, रमेश राजा पाकिस्तानचे समालोचन करत होते. ते म्हणाले की आम्ही 10-12 धावा असताना तर निश्चित जिंकलो असतो. तर त्यावेळेला नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते ये बात तो ऐसी हुई ना मेरी चाची को मुचे होती तो मैं उनको चाचा कहता. क्रिकेटचा हा खेळ असा मांडला जात नाही, इथे जर तरला अजिबात स्थान नाहीये. षटकार आलाय मैदानाच्या आतमधून, 2 बंदुकी येत आहेत, शैलेश आणि विनायक. षटकार येतोय तो शैलेशच्या बॅटमधून. नक्कीच या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धांचा जर आपण विचार केला तर सन्माननीय पाहुणे देखील एन्जॉय करत असताना यावेळेला निखळ मनोरंजन फलंदाजीच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू यावेळेस 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार.
रुळे वैभव रुळे संघ आम्ही म्हणेन की आज एका वेगळ्या ईर्षेनं, एका वेगळ्या जिद्दीनं आणि एका वेगळ्या उमेदीनं हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आणि फक्त दाखल झाला नाही तर आपली उपस्थिती मात्र या संघानं तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती देखील केली. आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू थांबणार नाहीये, गोळीच्या वेगानं बॅक टू बॅक दुसरा कणकणी चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये. 56 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 3 षटकारासाठी अमोलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अर्थात जे गुगल पे करण्यात आलाय, अमोलला गुगल पे करण्यात आलाय अर्थात आदरणीय आमचे गणेशजी सकपाल साहेब यांच्याकडून. आणि अजून एक पारितोषिक त्यांनी लगावलंय अर्थात 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बंटी याच्यासाठीही दिलं जाईल, परंतु 2 बॉलवरती 2 षटकार त्यांनी ठोकायला हव्यात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या नाना पाटेकरचा सिनेमा मला आठवला. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद, अब तक 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच, परंतु या 56ला 66 बनवलं जाणार, 56ला 70 बनवलं जाणार की 56ला 56च ठेवलं जाणार, हे मात्र शेवटचे काही चेंडू आपल्याला या मैदानावरती दाखवणार. क्रिकेटचा थरार इथे मात्र क्रिसच्या खोलीचा वापर, एलिव्हेशन देता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आणखी एक फलंदाज बाद. इथे एक चांगला परफॉर्मन्स करत असताना गोलंदाज क्रमांक 4 सचिन याला आपण पाहतोय. एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. परंतु आपण जितकी मान्यवरांची नावं घेतो ना, त्यामध्ये आवर्जून नाव घ्यायला हवा. जान्हवी इन्फ्रा चे मालक सर्व आदरणीय योगेशजी कासारे साहेब यांच्याकडून देखील अमोलसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मान्यवरांचं विशेष कौतुक करायला हवं. एक चांगल्या कोणत्याही कार्यक्रमाची किंवा खेळाची जाण त्यांना आहे. हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु इथे खेळाडू होईल तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. 56 या धावसंख्येवरती खेळाडू क्रमांक सचिन बाद होतोय तो रनआउटच्या स्वरूपामधून. सुनीलप्पा सोनकर आणि त्याच वेळेला बिपिन दादा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बिपिन दादा मामुनकर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत उपस्थित आहेत. उपाध्यक्ष दक्षिण रायगड जिल्हा भाजपा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या या खेळाडूसाठी असेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे तो नो. काय घडतंय, परंतु आपण ना विचार करायला हवा सचिनचा. सर्वाधिक वेळेला रनआउट बाद होणारा खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये. त्याच्या नावावरती एक अनोखा विक्रम आहे. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल, अर्थात उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट, फ्रीचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक निखिल चेंडूच्या खाली आलाय. झेल तर त्याने टिपलाय, फेकी अचूक, परंतु कलेक्शन खराब. धावा मिळतात त्या 2 संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 59 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने प्रवीण शेठ आपण म्हणतो ना, परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार आहे. धावा आल्यात त्या 2. नक्कीच जय सर, एका धावेनं पराभूत होणारे संघ आपण पाहिलेत. अगदी 2 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार आलाय आणि त्यानंतर 1 चेंडूमध्ये 1 धाव असताना संघ पराभूत झालाय. असेही चित्र आपण बऱ्याच वेळेला मैदानावरती पाहिले. 434 धावांचा पाठलाग केला होता साऊथ आफ्रिका संघाने, परंतु त्यांचा कर्णधार म्हणाला आमच्या मकाया तिने 1 धाव बनवली होती ना, ती आम्ही जिथे मॅच जिंकलो होतो. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बहारदार कामगिरी इथे शेवटच्या षटकामध्ये. दॅट स्पेशलिस्ट अर्थात सचिन आला गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी करतोय. 59 बनल्यात. दोन्ही संघनायकांनी टॉसला आल्यानंतर सांगितलं होतं की ही मॅच 4 षटकांचीच व्हायला हवी आणि निश्चितच मी कौतुक करेन आणि आभार मानेन दोन्ही खेळाडूंचं. आणि त्याच वेळेला दोन्ही संघनायकांचं टॉस होण्याआधी म्हणाले होते पक्ष कोणाच्याही बाजूने लागू देत, परंतु मॅच 4 षटकांची व्हायला हवी. पुढचा बॉल लोअर फुलटोस आहे. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल. सहज सोपा साधा झेल टिपलाय. खेळाडू बाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शैलेश देखील तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज बरोबर फटाक्यांची आतषबाजी आपल्याला सांगते की खेळाचा पूर्वार्ध मात्र या ठिकाणी झालाय समाप्त. चला स्पीडअप करायचं. खेळाडूंना विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर येणाऱ्या संघाला देखील आम्ही सांगतोय की आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बाद होण्याआधी 26 धावांची खेळी करणारा शैलेची खेळी जर आवडली असेल ना, तर तो तुमच्या टाळ्यांचा हकदार आहे. हो द्या त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 59 धावा बनवल्या. 60 धावांचं लक्ष या मेगा फायनलच्या दरम्यान उभं करण्यात आलंय
आज या आयोजकांचं आपण कौतुक करू तितकंसं कमी आहे. मैदान चांगलं, मैदान कितपत चांगलं देता येईल ना खेळाडूंना, किंबहुना या KSK साठी एक चांगलं मैदान सिलेक्ट केलं. अनेक वेळेला परिश्रम घ्यावे लागले, त्याच वेळेला खस्ताही खाव्या लागल्या, परंतु मॅच होणार, स्पर्धा होणार ती याच मैदानावरती आणि त्यासाठी सुसज्ज लश ग्रीन आउटफील्ड आहे. पहा, असं मैदान फार कमी आणि क्वचित टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळतं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अतोनात प्रयत्न, परिश्रम घेतले. मला आठवतं की गेले काही दिवस त्यांची झोपही डोळ्याला डोळा लागलेला नाही आहे आणि म्हणून की काय चांगलं आयोजन कसं करता येईल, चांगली स्पर्धा नीटनेटकं आयोजन कसं करता येईल ना, यासाठी आदिशक्ती 11 संघाने संपूर्ण शिल्लेदारांनी चांगली मेहनत घेतली आहे. मी ग्रामस्थ मंडळ पारसोन गाव आणि त्याच वेळेला ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचंही आभार मानेन. आपलंही सहकार्य चांगलं आहे, आपली उपस्थिती चांगली राहिली आहे, आपलं पाठबळ, आदिशक्ती आईचा आशीर्वाद हा असाच पाठीशी राहू द्यात. येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये अशी स्पर्धा हा सोनपार गाव सातत्याने करत राहील, यासाठी आपले आशीर्वादही असायला हवेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आले. अगदी आवे वडेन की शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना ज्यांचं मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विशेष आभार आपण मानूया या पनवेल नगरीचे भाग्य विधाते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्यांनी सलग 3 वेळा आमदारपद भूषवलं आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की जनसामान्यांचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते पनवेलचे दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब असतील. त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय योगेशजी कासारे साहेब उद्योजक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय बिपिन दादा मामोडकर साहेब उपाध्यक्ष दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी, आदरणीय विजयजी शिंदे साहेब KSK अध्यक्ष, त्याचबरोबर पाहिलं तर सन्माननीय सुनीलजी अप्पा सोनकर साहेब सरचिटणीस महाड शहर भारतीय जनता पार्टी, आदरणीय संतोषजी चव्हाण साहेब उद्योजक, सन्माननीय जितेंद्रजी शिंदे साहेब उद्योजक पोलादपूर, आदरणीय सुहास शेठ पाटील साहेब उद्योजक वहाड, सन्माननीय सतीशजी देवकर साहेब, आदरणीय सचिनजी मुळे साहेब आणि सन्माननीय उमेशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आदरणीय तनिषजी नामदेव चिकडे साहेब उद्योजक महाड. या सर्वांचा आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. 2 बॉल वरती 2 षटका ठोकलेत. का मी आज तागाये चांगलं क्रिकेट खेळतोय, फिटनेसच्या जोरावरती, फिट आहे तर हिट आहे. सांगतो मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधवचा तडाखा ठोकलेत त्याने 2 षटकार. 60चा पाठलाग चालू आहे 2 ला 2. तिसरा बॉल हाफ बॉलीवरती इथे हलक्या हाताने खेळलाय. डीप मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे 1 धाव तो निश्चित मिळेल. मी विनंती करेन आमचे शैलेजी जाधव या आमच्यासोबत जॉईन व्हा. फायनल मॅचच्या दरम्यान त्यांचाही आवाज आपण ऐकूयात. परंतु क्रीडांगणाच्या आतमध्ये वय वर्ष मान्यवरांच्या माहितीसाठी 50 या खेळाडूचं, परंतु आजही एखाद्या 16 वर्षाच्या युवा खेळाडूला लाजवेल अशी अफाट फिटनेस आहे. अर्थात जम्बो गोलंदाजी मार्कवरती, हेमंत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. बहारदार गोलंदाजी पहा. ज्या वेळेला आपण साठीकडे उलटलो ना, पुढचा बॉल इथे स्विच हिट केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सचिनच्या बॅटमधून चौकार. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा 5 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17 धावा फलकावरती आहेत. साठीकडे गेल्यानंतर ना आपल्याला ज्या वेळेला कोणत्याही पाहुण्यांकडे आपण गेलो किंबहुना पाहुणे आपल्याला भेटले तर आपल्याला कदापि कोण विचारत नाही आपल्याकडे सातबारे किती आहेत, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, बँक बॅलन्स किती आहे. सर्वजण आपल्याला एकच प्रश्न विचारतात, तब्येत कशी आहे. अर्थात आज तुम्ही हिट असाल ना, फिट असाल तर हिट असाल आणि आज फिटनेसच्या जोरावरती एक 16 वर्षाचाही युवा खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी करणारे हेमंत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल इथे त्रिफळाची यू मिस आय डेफिनेटली फर्निचर केलं डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 1 बाद. नक्कीच हेमंत शिंदे या ठिकाणी सांगतायत की पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. यावेळी चेंडूने घेतली घिरकी, फलंदाजाची घेतली फिरकी, फलंदाज बाद होतोय. रिव्हर्स स्लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्लॅप म्हटलं तर सर खऱ्या अर्थाने म्हटलं होतं ना, दुधारी तलवार. लागला तर आबाद, नाहीतर बरबाद. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. चेंडूने घेतलेली गिरकीपर्यंत मी तर म्हणेन की सोनपार हे गाव ज्या ठिकाणावरती आपण ट्रॅव्हल करतो ना, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. जाताना आंबेनळी घाट लागतो. एसटी जशी गरकन गिरकी घेते ना, तसा चेंडूने इथे घेतलेली गरकन गिरकी, फलंदाजाची फिरकी घेतली. खेळाडू इथे बाद होतोय. धाव फलकावरती आहेत त्या 17. नवीन फलंदाज श्रीकांत, अजून एक हार्ड हिटर फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो तो निखिल. 60चा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलचा खेळ शेष आहे. आवश्यकता आहे ती या मॅचच्या दरम्यान 43 धावसंख्येची. 18 बॉल 43 ची आवश्यकता. गोलंदाज नंबर 2 प्रदीप. पुढचा बॉल
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचं अपील करण्यात आली आहे, उचलून धरली आहे पंचांनी. खेळाडू तंबूच्या दिशेने क्रिकेटची आत्महत्या खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. श्रीकांत डायमंड डकचा शिकार. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये डायमंड डक आणि तदनंतर मात्र पाहिलं जाताना जो चेंडू कोणताही सर खऱ्या अर्थाने असं म्हणतो ना, जो खेळाडू कोणताही बॉल न खेळता मैदानाच्या आउट होतो आणि तदनंतर मात्र पवेलियन एंडला जातो, त्याला मात्र आपण या ठिकाणी डायमंड डक म्हणतो. गोल्डन डंक सर नक्कीच आपल्यापर्यंत माहिती आहे, मी ऐकलं आहे अनेक वेळा प्रिन्सने ज्या पद्धतीने गोल्डन डक आणि तदनंतर पुढची कहाणी आपल्या माध्यमातून नक्कीच ऐकायला आवडेल. प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळेला इंग्लंडचा राजा बाद झाला शून्यावरती, त्यावेळेला नेक्स्ट डे पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती, प्रिन्स ऑफ वेल्स गोज आउट फ्रॉम गोल्डन डक. पुढचा बॉल आणि तदनंतर क्रिकेटमध्ये डक हा शब्द आला होता. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निखिलला चारी मुंड्या चित केलाय, डॉट बॉल आलाय. या आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक आपण केलंच, परंतु ज्यांनी ही स्पर्धा 7 समुद्र पार नेली, अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून पीटीसीचे सीईओ केतनजी दळवी साहेब यांचा या ठिकाणी, किरणजी दळवी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होतं. आपले हार्दिक असं स्वागत. दोन बंधू आहेत किरण आणि केतन साहेब, यांचं आपण स्वागत करतोय या व्यासपीठावरती. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, फलंदाजाला जकडून ठेवलं, पायामध्ये बेड्या ठाकल्यात, अर्थात खेळाडू येथे मोठा फटक्यापासून वंचित ठेवला निखिलला जास्त काळ आपण शांत ठेवू शकत नाही, कारण त्याच्याकडे क्षमता मोठी फटकेबाजी करण्याची. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल सर. या अशा हा जर खेळाडू गोलंदाज ज्या पद्धतीने घातकी गोलंदाजी म्हणजे घात लावून टाकणारी गोलंदाजी करतोय, बाउन्सरच्या पद्धतीने पाहायला मिळाले, हे सातत्यपूर्ण लयलीला त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटने निखिल. याही वेळी स्विंग आणि मिस, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीणसाठी. वा काय गोलंदाजी आहे निखिल जाधव. प्रदीप आहे माफ करा, या ठिकाणी रोखलंय सर. या फलंदाजाला रोखणं खूप मोठी लयलीला आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्याने 8 बॉल मध्ये सामना फिनिश केला होता, दुसऱ्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये सामना फिनिश केला होता, त्याच्या अगेन्स्ट 4 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना निखिल वरती प्रेशर आलाय, दबाव आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे. हा महत्वपूर्ण विकेट आहे इथे या मॅच मध्ये. जर का जिंकायचा आहे ना, हा गोल्डन विकेट म्हणता येईल. निखिल जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. खऱ्या अर्थाने सर या ठिकाणी प्रदीपसाठी नक्कीच म्हणेन की बारूद के ढेर पर खडे होकर पूछते नहीं है की माचिस की तिली कहा है. इथे माचिसाने जशी आग लावावी ना, तशी हा महत्वाचा विकेट. यावेळी मात्र ही विकेट नाहीये, ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकण्याचा पराक्रम या ठिकाणी केलाय. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये, अर्धा खेळ अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये येत असताना रुळे संघ पहिल्या मॅच मध्ये अडचणीमध्ये होता. प्रदीप आला, तो म्हटला फिक्र करता है की फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है का. मेडन ओव्हर येणार का, मेडन ओव्हर साठी हा शेवटचा बॉल, अर्थात पहिली मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरला. एकदा जोरदार टाळ्या होत्यात या गोलंदाजासाठी. प्रदीपने या मेगा फायनलच्या दरम्यान टाकले निर्धाव षटक, एकही धाव त्याने खर्च केली नाहीये आणि मॅचची गोल्डन विकेट काढून आपल्या खिशात टाकली आहे. निखिल जाधवला त्याने बाद केलाय. नक्कीच सर आठवण होते 21.5 षटक जर कोणी निर्धाव टाकले असतील तर बापू नाडकर्णी यांची आठवण होते. खऱ्या अर्थाने हा एक विक्रम आहे. मात्र आदिशक्ती चषक ज्या ज्या वेळी घेतलं जाईल, ज्या ज्या वेळी इतिहासाच्या पानावरती हा एक विक्रम नोंदवला गेलाय. खऱ्या अर्थाने फायनलच्या मॅच मध्ये षटक मेडन टाकणं खूप मोठी गोष्ट आहे. यस, निर्धाव षटक येथे आलाय आणि त्याच्यासाठी आदरणीय माननीय सन्माननीय श्री योगेशजी कासारे साहेब जान्हवी इम्प्राचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि गणेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा गुगल पे होईल. 5 दिवस बदललेत. मैदानाच्या आतमध्ये येऊया. कोरोनाचा कालावधी काय आला आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींनी आणलेली ही किमया मैदानाच्या आतमध्ये होऊयात. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचं षटक, तिसरं षटक विवेक सज्ज होतोय. 17 धावा आहेत. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे वळतात. मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि दिनेश उभा आहे.
या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय या व्यासपीठावरती आमचे विराजमान असणारे जगन्नाथदादा शेट्टे उपसरपंच पारपार, त्याच वेळेला श्री संजयजी आबोसो मोरे साहेब, त्याच वेळेला सचिव देवस्थान ट्रस्ट यांचंही आपण हार्दिक स्वागत करूयात. रमेशजी सोनकर, त्याच वेळेला चंद्रकांतजी सोनकर, त्याच वेळेला कोंडीरामजी सोनकर साहेब आणि या व्यासपीठाचे प्रमुख अतिथी या ठिकाणावरती उपस्थित आहेत. योगेशजी कासारे साहेब, जान्हवी इम्प्राचे मालक, त्याच वेळेला आपण पाहतोय प्रभंजन कुटवर साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. प्रभाकर दादा खांबे साहेब, त्याच वेळेला सखाराम जी जाधव साहेब, दीपक दादा मोरे साहेब यांचे हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय राईट नंबर विकेटने. बॅटची लिडिंग एज घेतली आहे, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ या मॅच मध्ये, पुनश्च शिरकाव करतोय तो विवे संघ. खेळाडू बाद. सर सकाळपासूनचा सत्र आपण पाहिलाय. अफलातून फॉर्म मध्ये रुळे वैभव रुळे संघात्मक एकात्मक खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अतिशय जबरदस्त असा खेळ रुळे वैभव रुळे संघा खऱ्या अर्थाने KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या तालुक्यामध्ये आघाडीचा असलेला संघ का आघाडीला आहे हा संघ याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. विवेक शिंदे गोलंदाजीच्या रनवेवरती निघालेत पुन्हा एकदा फलंदाजासाठी. याही वेळी पहा स्विंग आणि मिस, पुन्हा एकदा घातक चेंडू, मात्र पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. सर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, 11 बॉल मध्ये 40चं समीकरण आहे. 11 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता. सामना कुठेही असू द्यात, आयुष्य कितीही खडतर असू द्यात, परंतु स्वतःची सांगा मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. फटका चांगला, एकशा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, एक धाव तर निश्चित मिळेल. सचिन विरोध दिशेने धावतोय, एक धाव तर निश्चित आले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या 2. मला आठवण झाली, परवाच्या दिवशी सुधीर गावस्करांनी एक ट्विट केलं होतं, त्या सरफराज खान साठी खास करून ते ट्विट होतं की सरफराज खानने अनेक धावा बनवल्यात, परंतु जर का तुम्हाला एक फिट खेळाडू हवाय तर त्यासाठी रॅम्प वॉक वरती चालणाऱ्या युवा खेळाडूंकडे तुम्ही जा. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तत्वर मात्र धावा मिळत आहेत त्या 2. परंतु फिटनेस किती महत्वाची आहे ना, विराट कोहलीने सांगितलं. गेले 8 वर्ष 74 ते 75च्या मधोमध त्याचं वेट पाहायला मिळालंय, अर्थात फिट आहे तर हिट आहे. अनेक वेळेला विराट कोहलीने सांगितले धावा फलकावरती आहेत त्या 24. मैदानाच्या आतमध्ये दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना. पंचांनी हा केलेला इशारा आहे ना, हे तेच सांगतोय घोडे पारू संघासाठी. 1 शॉट. पुढचा बॉल. आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये उसने शेजारी. यावेळी बॅटिंगची लोड, लिडिंग एज घेतल्यानंतर मागे खऱ्या अर्थाने नो बॉल देखील सांगितलंय. सर पहा अतिशय महत्वाचा क्षण आहे आणि तदनंतर मात्र पंचांचा हेलिकॉप्टर देखील फिरलाय. विवेक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो आहे ना सर, खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने देखील प्रभावित केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आधी शक्ती चषक, खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव आहे. इथे संघर्ष पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळी अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव घेतली, त्यानंतर मात्र रोखलं गेलंय. या ठिकाणी 1 धाव ऍड होईल. सर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा फलकावरती. मी डेकोरेटर्सला विनंती करेन की मैदानाच्या दिशेने असणारा हॉलोजन आहे ना, तो कृपया थोडा वेळ बंद करा. थोडा वेळ आपण थांबूयात, कारण की मॅच चालू आहे. फ्लड लाईटचा इफेक्ट व्हायला नको. मैदानाच्या आतमध्ये होईल गोलंदाज सज्ज होतोय. आकाश आहेत आमचे डीजे मास्टर आहेत, त्यांचे आभार. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. साऱ्यांचे आभार मानायला हवेत. विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून असणारी आमची ऑफिशियल टीमचे आम्ही विशेष करून आभार मानतोय. आजच्या दिवशी आवाज ज्यांचा आपण ऐकतोय, शैलेशजी जाधव असतील, त्याच वेळेला विकाजी मोरे असतील, त्याच वेळेला प्रवीणजी अर्जुनी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे गुणलेखक विघ्नेशजी मडवी यांचेही आभार. मैदानाच्या आतमध्ये असणारे आमचे दोन्ही पंच कल्याणी घोरपडे, सूर्यकांतजी आडाव आणि त्याच वेळेला धनंजय कोळी यांचे आभार. आमचे डीजे मास्टर VS साऊंड यांचे आभार आम्ही मानतोय. आणि PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह. हा चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव तर निश्चित मिळेल. त्याचे फाउंडर आहेत स्वतः संदीपदादा भास्कर साहेब. किरणजी दळवी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, स्वतः CEO आहेत. आमची टीम संपूर्ण, त्यांचे आभार आम्ही मानतोय. धावा आहेत धाव फलकावरती एकेरीच्या मदतीने त्या 28. नक्कीच एक आभार या ठिकाणी मानण्याचं राहिलंय. जयजी भोसले यांचा आवाज आज या स्पर्धेला लाभलाय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. जयजी भोसले आमचे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये समालोचन करण्याचा ज्यावेळी योग आला, खऱ्या अर्थाने जयेश भोसले सरांचा
त्यांचा क्षण आम्ही पाहिला, त्यांची कॉमेंट्री पाहिली आणि त्यानंतर मात्र समालोचन कक्षामुळे वळालो. खऱ्या अर्थाने मी आमचे गुरुवर्य म्हणून त्यांच्याकडे पाहतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा लागवल्यात, म्हणजेच शेवटचं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती. आपण खऱ्या अर्थानं आभार मानत असताना शेवटचं षटक आहे, गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. आभार मानत असताना मी उमेशजी नायडू यांचे आभार मानेन. पुण्याचे आहेत देऊळ रोडचे, त्यांच्या माध्यमातून ही बाउंड्री लाईन आपण पाहतोय ना, ही बाउंड्री लाईन आम्हाला मिळाली आहे. खास करून जे डी इव्हेंटचे रोप्स आम्हाला मिळाले आहेत त्यांचे आभार मानतोय. आमचे मंडप डेकोरेटर्स यांचे आभार, आणि विशेष करून ज्या व्यक्तीचे आभार मानायला हवेत ते आहेत आमचे रामा पुजारी अर्थात आमचे अण्णा, यांचे आभार आम्ही मानतोय की त्यांनी आमच्यासाठी चांगली सोय केली. हा फटका चांगला ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मॅच वरती पकड मजबूत केली आहे रुळे या संघाने, आणि या स्पर्धेवरती आपली पकड मजबूत करेल का हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या क्रमांकाचा हकदार या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं ना, तो सोनार संघ आधीच ठरलाय. अर्थात तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे या स्पर्धेचं, ती रोख रक्कम 31,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा हकदार अजूनही शेष आहे, कोण ठरेल? कारण शेवटच्या बॉल पर्यंत आपण बाकी तर करू शकत नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल, खेळाडू बाद होतोय, तो खेळाडू क्रमांक 7वा. असं म्हटलं जातं ना, रुख हवाओं के बदलते हैं पर हम ओ पत्थर है जो हवाओं को भी चीर देते. इथे रुळे वैभव रुळे संघ त्या पहाडाप्रमाणे, त्या डोंगराप्रमाणे उभा राहिलाय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं घेतलं तर आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये एक विकेटचं पतन होत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या दरम्यान आलेल्या प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे, आणि ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र एकेरी धाव. हा आता मात्र सर फक्त औपचारिकता पाहायला मिळाली. आपण या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या अनेक संघांचं लक्ष वेधूया. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी भी किताब बाकी है. खूप काय बाकी आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. तुम्हाला शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या मॅच वरती पकड मजबूत केली आहे रुळे वैभव रुळे या संघाने, आणि या पहिल्या पर्वाचा विजेत्याकडे वाटचाल करतोय तो रुळे वैभव रुळे हा संघ. शेवटचा बॉल असणार आहे या मॅचचा, आणि या पहिल्या पर्वाचा 1,00,000 क्रमांक पारितोषिक असणारा आणि आदि शक्ती चषकाचा विनर ठरत असताना पाहायला मिळेल. औपचारिकता शेष आहे, पराभूतीच्या गर्दछायामध्ये अडकलाय तो घोडे पारुत घोडे संघ. मेगा फायनल आणि ग्रँड फिनालेचा विजेता संघ ठरतोय रुळे वैभव रुळे हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आदिशक्ती चषक 2023 चा पहिल्या क्रमांकाचा हकदार. या आपण डीजेकडून एक मधुर संगीत ऐकूया, आणि या डीजेच्या तालावरती या संपूर्ण संघांना आमंत्रित करूया. या व्यासपीठाच्या अगदी समोर या आपण करूयात प्राइज डिस्ट्रीब्युशन.